इसरवाडी फाटा येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरीप 2024 पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, कर्ज वसुली स्थगिती, पुनर्गठन तसेच ऊसाला भाव जाहीर करूनच तोडी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। सहाय्यक निबंधक गंगापूर के.एम. चौधरी, मंडळाधिकारी अभय साबदे यांना प्रसंगी निवेदनही देण्यात आले। यावेळी शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले, महेशभाई गुजर, अण्णासाहेब जाधव, योगेश शेळके, विठ्ठल कुंजर, बद्रीनाथ ढोले, धनंजय ढोले, किरण वालतुरे, भरत काळुंखे, प्रशांत इंगळे, जुनेद पटेल, संतोष कौले, मुस्ताक पटेल, वसंत गावंडे, लक्ष्मण ढोले, अरुण निकम, गणेश बोराडे, संदीप तोगे इत्यादी शेतकरी उपस्थित होते। आज इसरवाडी फाटे येथे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून रस्ता रोको करण्यात आला। खरं तर आता नवीन सरकार आल्यापासून तब्बल आज 1 महिना होत असताना ज्या सरकारने आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला दाम दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु गेल्या 15 दिवसापासून यांचे खाते वाटपच झाले नाही। त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्याच्यामध्ये पीक विम्याचा मुद्दा असो, आमच्या अनुदानाचा मुद्दा असो, त्याच्यानंतर अतिवृष्टीच्या अनुदानाचा मुद्दा असो, त्याचप्रमाणे जी कर्जाचं पुनर्गठन होऊ लागलं, जबरदस्तीने आमच्या घरामध्ये घुसून शेतकऱ्यांवर जप्ती आणण्याचा प्रयत्न या बँकवाल्या करू लागल्या। त्याच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज रास्ता रोको केलेला आहे आणि या इथून पुढच्या काळामध्ये आमची सर्वांना विनंती आहे, कारण इथं कुठलाही कुठलाही अधिकारी, जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेले नाही, तहसीलदार साहेब आलेले नाही, व्हिडिओ या ठिकाणी आलेले नाही। त्याच्यानंतर कृषी अधिकारी तर नामानिराळा राहतो काय, त्या कृषी अधिकाऱ्याला असं वाटतं की त्याच्याच टावरवर चढून जर आम्ही आंदोलन केलं पाहिजे असं त्यांना नेहमी असं वाटत असेल तर आम्ही ते सुद्धा करायला तयार आहेत। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी AR साहेब आले, AR साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं येणाऱ्या गुरुवारी सर्व बँकांची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे। आणि आमचं या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे, तुम्हाला कोणीही दादागिरी करत असेल, बँकवाले तुमच्या घरी येऊन दादागिरी करत असेल तर तुम्ही शेतकरी कृती समितीशी संपर्क साधावा। धन्यवाद।